राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, साहित्यिक, आर्थिक, कला आणि कृषी अशा विविध क्षेत्रांतील प्रत्येक घडामोडींसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि फॉलो करा आणि आमच्या कोकण दर्शन डिजिटल मीडिया सोबत अपडेटेड रहा। 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य ध्वजारोहण सोहळा सिंधुदुर्ग नगरी येथील पोलीस मैदानावर उत्साहात पार पडला। पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी जिल्ह्यातील वंचित घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष जनता दरबार आयोजित करण्याची घोषणा केली। आपल्या भाषणात पालकमंत्री राणे यांनी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत हे जिल्ह्यासाठी एक मोठे गौरव असल्याचे सांगितले। जिल्हावासियांच्या सहकार्याने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले। या सोहळ्यात प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच जिल्ह्यात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध व्यक्ती आणि संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। हा सोहळा देशभक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला। परेड कमांडर यांच्या रिपोर्ट। राहणार मालवण, प्रमोद दत्तात्रय देसाई, राहणार मालवण। त्यानंतर यशस्वी गुरुनाथ तांबणकर, पारसदळवी हा कलंबिस इंग्लिश स्कूल कलंबिस तालुका सावंतवाडीचा विद्यार्थी आहे। यानंतर यशस्वी गुरुनाथ तांबणकर। त्यानंतर ज्यांनी मरणोत्तर अवयवदान केलेलं आहे अशा प्रमोद दत्तात्रय देसाई, राहणार मालवण। त्यानंतर रामचंद्र सहदेव जगताप। त्यानंतर श्री सुनील वासुदेव तारी, श्री सुनील वासुदेव तारी 25,000 रुपयाचा धनादेश, 4 स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, विना अपघात सेवेचे बिल्ले आणि त्यांच्या पत्नीकरिता साडी व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित